आता रामप्रभू अरण्यात आलेले आहेत. तिथे त्यांनी विराधाचा वध केला. त्यानंतर शरभंग मुनींचं त्यांनी दर्शन केलं. सुतीक्ष्ण ऋषींना घेऊन ते अगत्स्य ऋषींकडे आले. तिथे इंद्र जो आहे हा अगत्स्यांकडे एक धनुष्य आणि 2 भाते ठेवून गेला होता. आणि अगत्स्याने सांगितल्याप्रमाणे रामचंद्रांनी ते धनुष्य आणि ते 2 भाते जे आहेत, ज्याच्यामध्ये अक्षय बाण आहेत, म्हणजे त्यातले बाण कधी संपणारे नाहीत, त्या भात्यांचा त्यांनी स्वीकार केला. त्यानंतर इंद्रानं दिलेलं जे खड्ग आहे, या खड्गाचा सुद्धा स्वीकार केला. त्यानंतर सगळे ऋषीमुनी तिथे आले. त्यांनी रामानं सांगितलं की हे जे राक्षस आहेत ते संहार करतायत, ते भजन करू देत नाहीत, वेदपाठ करू देत नाहीत, यज्ञयागाचा अनुष्ठान करू देत नाहीत. दशरथांचं तर प्राणोत्क्रमण झालेलं आहे, भरतांनी राज्याचा स्वीकार नाही केला, परंतु तुम्ही आमचे राजे आहात, आपण आमचे राजे आहात. आम्ही सगळी प्रजा जी आहे ती आपणाला राजा मानतात. त्यामुळे तुमचं हे कर्तव्य आहे की तुम्ही आमचं रक्षण करा. आणि तिथे श्रीरामानी ही प्रतिज्ञा केली की युद्धभूमीमध्ये आम्ही या राक्षसांचा वध करू. आणि हे दंडकारण्यवासी जे तेजस्वी ऋषी आहेत यांचं रक्षण करू. यापुढे मग शूर्पणखा आहे. शूर्पणखा म्हणजे जिची नखं जी आहे ती मोठी आहेत. आणि मग ती तिथे आलेली आहे. ही स्वच्छंदचारिणी आहे. आणि त्यानंतर तिनं खर, दूषण, त्रिशिरा जे राक्षस आहेत त्यांना उत्तेजित केलं. ही कथा त्यानंतर येते. आणि त्यांच्या सोबत जे 14,000 राक्षस आहेत हे सुद्धा चाल करून येतात. त्या सर्वांचा प्रभू श्रीराम वध करतात. आणि त्यानंतर रावण जो आहे हा मारीच नामक राक्षसाच्या सहाय्यासाठी जातो. हा रावण कोण आहे तर रावयती. रावयती म्हणजे काय, एखादं संकट आलं की लोक ओरडतात. त्यामुळे हा असा आहे की तो कुठे गेला की लोक घाबरून ओरडतात, म्हणून याचं नाव रावण आहे. किंवा जे व्याकरणाचे अभ्यासक आहेत ते विश्रवा याचा पुत्र जो आहे, रावणाच्या वडिलांचं नाव विश्रवा आहे, तर त्यांचा पुत्र अशा अर्थानं सुद्धा रावण हा शब्द सिद्ध होतो. हा रावण जो आहे हा मारीच राक्षसांकडे आला आणि त्या मारीच राक्षसांना विनंती केली की मला, विनंती कसली, आज्ञा केली की मला सहाय्य करा. आता हा मारीच जो आहे याला प्रभू श्रीराम माहीत आहेत की ज्यावेळी विश्वामित्रांचा आश्रम आहे तिथे त्यांच्या यज्ञामध्ये हा मारीच विघ्न टाकायचा. आणि प्रभू श्रीरामांनी त्याला असा बाण मारला की तो तिथून उडून समुद्रामध्ये पडला. आता विश्वामित्रांचा आश्रम हा गंगा तटावर आहे. गंगा तट कुठे आणि समुद्र कुठे, त्यामुळे ह्या मारीचाला श्रीरामांचं सामर्थ्य काय आहे हे पूर्ण माहीत आहे. त्यानं सांगितलं की आपण, आपल्या डोक्यापेक्षा एखादा दगड आहे तो कडक आहे, आणि आपण म्हणलं या दगडाशी मला झुंज घ्यायची आहे तर ते आपलंच डोकं फुटणार आहे. हा मारीचाने त्या रावणाला उपदेश केला की राम हा बलवान आहे, त्याच्याशी तू शत्रुत्व करू नकोस. आता रावण आहे अहंकारी, त्याला हे काय मान्य झालं नाही. तो मारीचला म्हटलं की तू एकतर माझी मदत कर किंवा तुला मी ठार मारतो. तर मारीचाने असा विचार केला की या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा मी रामांच्या हातून मरेन. याचं कारण असं आहे, जेव्हा रामांचा बाण त्याला लागला होता तेव्हापासून त्याच्या अंतर्बाह्य त्याला प्रभू श्रीरामच दिसत होते. म्हणजे राज रत्न रमणी रथाधिक असं कुठे ऐकलं की त्याला रामांची आठवण यायची. त्यामुळे तो म्हटलं की या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामांच्या हातून मरण मी पसंत करीन. आणि यामध्ये अजून एक आनंद आहे की सगळी दुनिया जी आहे, सगळं जग जे आहे हे रामांच्या पाठी धावतं. पण ज्यावेळी मी मायावी मृगाचं रूप धारण करेन त्यावेळी हे राम माझ्या मागे धावतील. हा एक आनंद आहे. त्या मारीचाच्या हृदयामध्ये हे भगवत प्रेम आहे, म्हणून तुलसीदास असं सांगतात, यांतर प्रेम तासु पहिचाना मुनी दुर्लभ गती दीन सुजाना. जी मुनींना सुद्धा दुर्लभ अशी गती आहे ती रामाने मारीचाला दिली. आता त्या मायावी मृगाच्या मागे, हरिणाच्या मागे
राम गेले आणि त्यांचा आवाज ऐकून नंतर लक्ष्मणही त्यांच्या मागे गेले आणि हे पाहून त्या रावणानं सीतेचं अपहरण केलं. आता वराह पुराणात जी कथा येते की रामांनी सीतेला सांगितलं की माझं जे अवतार प्रयोजन आहे हे पूर्ण करण्यासाठी सीतेचं हरण होणार आहे आणि याकरिता त्यांनी अग्नीमध्ये ही जी खरी सीता होती त्यांना त्यांनी अग्नीमध्ये ठेवलं आणि अग्नीमधून जी छाया सीता आहे म्हणजे नकली आहे की नाही ती बाहेर आली आणि हे लक्ष्मणांना माहीत नव्हतं. हा प्रसंग आधीच घडला होता हे वराह पुराणातून आपल्याला कळतं. लक्ष्मणांना काय माहीत नव्हतं तर लक्ष्मण हे जीवस्वरूप आहेत आणि राम हे परब्रह्मस्वरूप आहेत. लक्ष्मण शेष आहेत तर रामचंद्र हे शेषी रूप आहेत, परमेश्वर रूप आहेत. त्यामुळं जीव किती त्याला ज्ञान असो परमेश्वराच्या ज्ञानापेक्षा ते मोठं नसतं. जीव हा अल्पज्ञ आहे आणि परमेश्वर हा सर्वज्ञ आहे. त्यामुळे म्हणतात की हे जी गोष्ट आहे की खरी जी सीता आहे ही अग्नीमध्ये आहे आणि नकली सीता जी आहे हिचं अपहरण झालेलं आहे. ही गोष्ट त्यांनी लक्ष्मणाला ही गोष्ट कळली नाही. जीव हा एका अंतःकरणाच्या प्रधानतेनं आहे त्यामुळे एका अंतःकरणाला सगळ्यांचं ज्ञान कसं काय होईल. पण ईश्वरा सर्वभूताना हृदयेषु अर्जुन तिष्ठति. ईश्वर हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. माऊली हरिपाठात सांगतात सर्वा घटी राम देहादेही एक. त्यामुळे ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि जीव हा अल्पज्ञ आहे. या रावणानं त्रिदंडी संन्यासाचा वेश घेऊन सीतेचं अपहरण केलं. त्यानंतर जटायूनं रावणाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झालं नाही आणि रावणानं जटायूचा देखील वध केला. आता हा जो जटायू आहे हा एक पक्षी आहे मात्र आपल्या वडिलांचं जसं श्राद्ध करावं तसं श्रीरामांनी या जटायूचं श्राद्ध केलं असं वर्णन रामायणामध्ये येतं. आता जानकीसाठी सीतेसाठी रामांचा जो शोक आहे जे दुःख आहे त्याचं वर्णन इथे येतं. आता इथे प्रश्न असा पडतो की राम हे परब्रह्मस्वरूप आहेत किंवा निर्गुण आहेत किंवा चतुर्भुज आहेत, द्विभुज आहेत, वैकुंठामध्ये राहणारे आहेत तर यांना शोक का व्हावा. काही लोक रामांना मूलतः चतुर्भुज मानतात. ते वैकुंठामध्ये विष्णूंचा अवतार राम आहे असं मानतात. काही लोक वैकुंठापेक्षा अंतरंग म्हणजे कुठला तर साकेत लोक इथे रामाला मानतात आणि त्यांच्या दृष्टीनं राम हा द्विभुज आहे. तर वैकुंठ आणि विष्णू यांची भक्ती करणारे जे भक्त आहेत त्यांच्यात ऐश्वर्य हा गुण प्रधानतेने येतो आणि साकेताधिपती राम जे भक्त मानतात त्यांच्या दृष्टीमध्ये राम यांचं स्वरूप जे आहे हे द्विभुज आहे. कुठलंही स्वरूप असो पण त्यांना दुःख कसं झालं हा प्रश्न लोकांना पडतो. तर हे दुःख स्वतःसाठी नाही की आपल्या भक्ताला जे दुःख झालेलं आहे हे जे लोकोत्तर गुणविशिष्ट जे पुरुष आहेत हे दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होतात. श्री संत तुकाराम महाराज एक अभंग सांगतात की सत्य बोले मुखे दुखवे आणिकांच्या दुःखे. की ते दुसऱ्याच्या दुःखानं दुखावले जातात. त्यामुळे हा शोक जो आहे हा त्या भक्तांच्यावर जे सीतेवर किंवा जटायूवर आलेले जे दुःख आहे सीतेचं जे हरण झालं आणि जटायूचा वध झाला यासाठी आलेल्या दुःखानं प्रभू रामांनी शोक केलेला आहे. उदाहरणार्थ जर एका मुलाकडे प्लास्टिकची गाडी आहे आणि ती गाडी हरवली. आता त्या मुलाला ती गाडी खरीच वाटत असते तर ते मूल जोर जोरात रडतं तर त्याच्या रडण्यानं आई दुःखी होते. ही दुःखी कशासाठी होते. ती प्लॅस्टिकची गाडी तिची काय किंमत आहे तिला माहीत असतं. तिचं दुःख गाडीसाठी नाही तर आपल्या जो मुलगा आहे त्याला होणारं दुःख बघून तिला दुःख होत असतं. त्यामुळं प्रभू श्रीराम जे आहेत हे आपल्या भक्तांना दुःखी होताना बघतात त्यामुळे त्यांना दुःख होतं, शोक होतं. आणि याच्यामध्ये श्रेष्ठता कुणाची आहे तर भक्ताची श्रेष्ठता आहे. कशी काय तर एक वर्णन येतं की ज्यावेळी हनुमंत त्या अशोकवनात जातात आणि त्यावेळी सीतेला पाहून ते म्हणतात की राम प्रभूंनी आपला देह कसा अजूनपर्यंत धारण केलेला आहे
कसा टिकवलेला आहे याचंच त्यांना आश्चर्य वाटलं. एवढं त्या जानकींचे सीतामाईचे एवढे गुण आहेत, त्यांचं एवढं सौंदर्य आहे, माधुर्य आहे, सौशील्य आहे. त्यामुळे जर एखाद्या वस्तूचा वियोग झाला आणि आपल्याला दुःख नाही झालं, याचा अर्थ त्या वस्तूची किंमत कमी आहे. जर दुःख झालं, शोक झाला, आपण कष्टी झालो, याचा अर्थ आपण जे गमावलं ते काहीतरी मोठं होतं. यासाठी हा देवांना होणारे जे कष्ट आहेत, जो शोक आहे, हा भक्त किती श्रेष्ठ होता, याचंही एक द्योतक आहे. आता इथे एक कबंध नावाचा राक्षस त्यांना पुढे दिसला आणि तो राक्षस असा विचित्र होता की त्याचं जे डोकं आहे हे इंद्राच्या वज्रामुळे शरीरात घुसलेलं होतं आणि मग त्याचे हात मोठमोठे होते. जे हातात काय येईल त्याला मिठी मारून तो खायचा आणि त्याच्या हातात नेमके राम लक्ष्मण आले. रामाने त्याचा एक हात कापला, लक्ष्मणाने दुसरा हात कापला. त्यानंतर त्या कबंधानं सांगितलं की मला जमिनीत खड्डा करून गाडा, तेव्हा मी मरेन. त्यामुळे त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योत जी निघाली ती स्वर्गामध्ये गेली, तो मुक्त झाला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढे जाऊन धर्मचारिणी जी शबरी आहे तिची आणि तुमची भेट होईल. मागे जी शूर्पणखा आहे ही कामचारिणी आहे, कामाला तिच्या जीवनामध्ये प्राधान्य आहे. त्यामुळे ती रामावर भाळली, त्यानंतर लक्ष्मणावर भाळली. आणि शबरीचंच वर्णन येतं, ती मात्र धर्मचारिणी आहे. आपल्या गुरूंची आज्ञा, धर्माची आज्ञा मानून आपलं जीवन व्यतीत करणारी अशी ती शबरी आहे. शबरी धर्म निपुणा अभिगच्छेती राघवम. आणि मग तुलसीदास म्हणतात, रघुवर रावरी यहे बडाई. हे मोठेपण आहे की त्यावेळी गुणांमध्ये कुठल्याच शबरी आणि राम यांची तुलना होऊ शकत नाही. मात्र असं श्रेष्ठातलं श्रेष्ठ विभूतिमत्व जे आहे, जे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप भगवंत आहेत, ते त्या शबरीच्या घरी जातात आणि त्यावेळी असं म्हणतात की शबरीनं जी त्यांची पूजा केली, जे त्यांना नैवेद्य समर्पण केला, तेवढा आनंद म्हटले दशरथांच्या घरी पण त्यांना आला नव्हता. किंवा जनकाच्या नगरीमध्ये पण जे लग्नानंतर विवाहानंतर जे भोजन झालं त्याच्यातही त्यांना तेवढा आनंद आला नव्हता जेवढं त्यांना शबरीनं जे काय फल फूल समर्पित केलं त्यात त्यांना आनंद झाला. आता इथे मग अरण्यकांड संपून किष्किंधाकांड सुरू होतं. या अरण्यकांडामध्ये केवळ जो आहे त्याच्याकडे सुद्धा प्रभू श्रीराम गेलेले आहेत, शबरीकडे गेलेले आहेत. पण हे आहेत तर मनुष्यच आहेत, मानव आहेत. मात्र किष्किंधा कांडामध्ये ज्याला तिर्यक योनी म्हणतात, सुग्रीव हा तो पशु आहे, त्याच्याकडे स्वतः श्रीराम चालत जातात. आणि मग ते सरोवर त्याला पंपा सरोवर म्हणतात. पंपा सरोवर म्हणजे काय की ज्या सरोवरामध्ये कमळं फुलतात त्या सरोवराला पंपा सरोवर असंच म्हणतात. का जातात तर महाराज धर्म मर्यादेचं पालन आहे. कारण सुग्रीव हा राजा आहे आणि हे राजकुमार आहेत, त्यामुळे त्या राजकुमारालाच गेलं पाहिजे राजाकडे. स्वतः प्रभू श्रीराम चालत सुग्रीवाकडे जातात. तिथे मैत्री करून सखा म्हणजे काय की एका दुसऱ्यापासून त्यांनी काही लपवलं नाही म्हणून तर त्यांना मित्र म्हणतात. मग आपल्या आयुष्यात घडलेला प्रसंग हे दोघं एकमेकाला सांगतात. मैत्री अशी नाही की ह्याच्यापासून काय ते लपवून ठेवू किंवा ह्याला शब्द फिरवून सांगू किंवा खोटं सांगू किंवा अर्धच सत्य सांगू, याला मैत्री म्हणत नाहीत. आपल्या हृदयामध्ये जे आहे ते गोज जे आहे ते त्यांनी एकमेकांपासून लपवलं नाही. हे काम असं जोशात पण झालेलं नाही की भावना अतिरेकानं भावनेमध्ये वाहून की चला आता आपण आक्रमण करू, असं नाही. धर्मानुसार जे झालेलं आहे, अग्नीच्या साक्षीत्वानं दोघांनी मित्रत्वाची शपथ घेतलेली आहे. सुग्रीवाच्या आयुष्यात देखील तो घडलेला जो प्रसंग आहे की वालीला सोडून तो आला आणि त्यानंतर लोकांनी जबरदस्तीनं त्याला राजा बनवलं. त्यानंतर वाली परत आला आणि सुग्रीवाला मारलं. त्या सुग्रीवाची पत्नी वालीनं हरण केली. हे सगळं त्या वानरराज सुग्रीवानं रामचंद्रानं सांगितलं. या गुणाला सुशीलता म्हणतात. कुठल्या गुणाला की सुग्रीवासोबत जी मैत्री झाली, शबरी केवट यांच्यासोबत जो प्रसंग घडला, यानं प्रभू रामचंद्रांची
सुशीलता दिसते. दोघांनी सुद्धा एकमेकाला सांगितलं आपल्या मनामध्ये काय आहे, आणि हे सांगण्यासाठी त्या नात्यामध्ये विश्वास लागतो. जर आपल्याला ही साधारण गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे. आपल्याला जर आपल्या मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी कोण नसेल, एखादा हितचिंतक, एखादा मदतगार नसेल, तर ते आयुष्य तितकं चांगलं नाही की आपण कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. आपल्या मनातलं गुज कोणाला जर सांगू शकत नाही, तर ही गोष्ट काही चांगली नाही. असं कोणतरी हवं ज्याच्या खांद्यावर आपल्याला हात टाकता यावा, आपल्या मनातलं जे दुःख आहे ते आपल्याला सांगता यायला हवं. आणि असं जे आहे, हा रामचंद्र आणि सुग्रीवांचा एकमेकांवर विश्वास आहे. आता रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली की मी वालीचा वध करीन. मात्र आता सुग्रीवाला थोडी शंका आली. ही शंका भगवंतांवर नाही. त्याच्यावेळी माणूस दुःखी असतो त्यावेळी स्वतःवरच तो शंका घेत असतो, स्वतःवरच तो संशय घेत असतो. आणि इथे रामचंद्रांचा असा एक गुण प्रकट झालेला आहे, हा साधारण कुठे पाहायला मिळत नाही. तो असा की भक्ताला विश्वास व्हावा म्हणून भगवंत परीक्षा देतात. त्यांना तशी परीक्षा देण्याची काहीही गरज नाही. मात्र सुग्रीवाच्या हृदयामध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून जो काय दुंदुभी आहे, ज्याला त्या वालीनं मारलं होतं, आणि त्या दुंदुभीचं शरीर जे आहे ते तिथं पडलं होतं. आणि मग केवळ पायाच्या अंगठ्याने त्यांनी रामाने ते दूर उडवून दिलं. मात्र यांनी पण सुग्रीवाला काय त्याचा संशय पूर्ण फिटला नाही. त्यांनी रामानं सांगितलं त्याप्रमाणे रामाने जे 7 तालवृक्ष होते ते एका बाणामध्ये त्यांनी त्यांचा वेध घेतला. तेव्हा कुठे त्या सुग्रीवाला रामांचं बल जे आहे, वीर्य जे आहे, याच्यावर त्याचा विश्वास बसला. आता लोक म्हणतात वालीवर अन्याय केला, पण भगवंत हे शरणागताला अभय देणारे आहेत. ते जर नाही राहिले की मी ह्याच्याशी पण असंच वागणार, त्याच्याशी पण असंच वागणार, तर भक्तीची महिमा काय राहिली, भक्तीचं महत्त्व काय राहिलं? ईश्वर जर समदर्शी राहिला, समत्व त्यांनी आपल्या न्यायामध्ये जर धारण केलं, तर भक्ती करून फायदा काय? भक्तीचं हेच वैशिष्ट्य आहे की जे अभक्ताला मिळत नाही, जे भक्ती करणाऱ्यांना मिळत नाही, असं विशेष प्रेम जे आहे हे भक्तांना मिळतं. यासाठी हा वालीवधाचा प्रसंग आहे की सुग्रीव हा शरणागत आलेला आहे की या वालीला मारणं जे आहे ते माझ्या ताकदीपलीकडचं काम आहे. आणि हा शरण आलेला आहे, याच्या बाजूनं थोडंसं झुकतं माप भगवंतांनी यासाठी दिलेलं आहे. नाहीतर भक्तीचा संप्रदायच लोप झाला असता, कोणी भक्ती केलीच नसती. जो निर्गुण, निराकार किंवा त्याच्याही पलीकडचं जे परब्रह्म आहे, त्यासाठी सगळं सम आहे, त्याची दृष्टी सम आहे. जो ईश्वर जो आहे तो न्यायी आहे, तो सगळीकडे समान भावानंच पाहिल. किंवा ब्रह्मदेव सुद्धा जो आहे तो सुद्धा समान भावानंच पाहतो. असुरही त्याचेच लेकरं आहेत, राक्षस दैत्यही त्याचेच आहेत, देवही त्याचेच आहेत. मात्र हा शरणागत वत्सल जो सगुण साकार असे जे भगवंत आहेत, यांना भक्तांच्या प्रति पक्षपात जर त्यांनी केला नाही तर लोक भक्ती कशी करतील? भक्ताला फक्त शरण जाण्याचं काम आहे की देवा माझे काही गुण दोष असतील ते आपण बघा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. हे भक्ताचं काम आहे. आणि मग त्या भक्ताचं सर्व प्रकारे रक्षण करणं हा तो भक्ती संप्रदायातला जो भगवंत आहे, मग तो राम असो वा कृष्ण असो, हे त्यांचं काम आहे. लहान मूल त्या चिखलामध्ये खेळून आईकडे येतं, त्याला काही कपडे धुवावे लागत नाही, त्याचा जो दोष आहे तो आई भोग्य बनवते. ते सगळं ते आईचं काम आहे. त्यामुळे इथे विषमता आहे, इथे सुग्रीवाचा पक्षपात आहे, इथे भगवंतांनी समदर्शी आचरण केलेलं नाही. तर जर तसं केलं असतं तर संसारातले जे दोषी आहेत, जे पतित आहेत, खाली पडलेले आहेत, ज्यांना स्वतःच्या ताकदीने उठता येत नाही, त्यांना शरण जाण्यासाठी दुसरा मार्ग उरला नसता. मग त्यांना स्वतःच्या पुरुषत्वानं, पुरुषार्थानं स्वतःची त्यांना शुद्धी करावी लागली असती. पण असं नाही. तुम्ही जशी आहात, जो दोष आहे, जे आहे पतन झालेलं आहे, पण तुम्ही भगवंतांना शरण जा आणि बाकीचं भगवंत बघून घेतील. ही ख्याती, ही कीर्ती स्थापन करण्यासाठी हा सुग्रीवाचा प्रसंग आहे.
आणि मग हा वालीवाद झाल्यावर आता सुग्रीवाची वेळ आहे. मग त्या सुग्रीवानं सगळे वानर एकत्र करून त्यानं सांगितलं की तुम्ही सगळीकडे कानाकोपऱ्यात जा, जगाच्या कानाकोपऱ्यात जा आणि सीतामाईंना शोधून काढा. आता इकडे समुद्र तटावर जे वानर होते, अंगद वगैरे, त्याने ठरवलं की आता आम्हाला काही सीतेचा शोध लागला नाही तर आम्ही ही अग्नी प्रज्वलित करतो आणि आत्मदहन करतो. तर तिथे मग त्यांची जटायूची चर्चा झाली, जटायू वधाची. आणि ती जटायूचा जो भाऊ आहे संपाती, त्यानं ही ऐकली. तो संपाती देखील गिधाड नावाचा हा पक्षी आहे आणि तो तिथे आला आणि त्याने सांगितलं की सीताजी कुठे आहेत. वास्तविक पक्षी सुद्धा भक्त आहेत आणि सगळे भक्त हे पक्षीच असतात. जो ज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहे, समदर्शी, त्याला राहायचं आहे. पण भक्त सुद्धा असा आहे, तो भगवंतांचाच त्यानं पक्षपात केला पाहिजे. त्यामुळे सगळे भक्त हे पक्षी आहेत, ते भगवंतांचाच पक्ष घेतात. त्यानंतर हनुमंत जे आहे ते तो समुद्र पार करून लंकेमध्ये आलेले आहेत. आता भरपूर लोक किंवा संत ऋषी सुद्धा या लीलांचा आध्यात्मिक अर्थ करतात. जसं गोस्वामी तुलसीदास सांगतात की जो रावण आहे तो मोह आहे, आपल्या शरीरातला मोह आहे. अहंकार कोण आहे तर कुंभकर्ण आहे. तर आमच्या हृदयामध्ये हे दोघं राहतात. तर आध्यात्मिक अर्थ हा एक पक्षी असतो. जर तोच खरा मानला तर ही जी भौतिक लीला आहे, त्यात जो इतिहास आहे, ह्या ऐतिहासिक घटना आहेत. फक्त आध्यात्मिक अर्थ जर खरा मानला तर हे भौतिक जो अवतार आहे, जो हा इतिहास आहे, त्याला काट दिल्यासारखं होतं. त्यामुळे हे बघताना तिन्ही दृष्टीनं बघायचं. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. एकच अर्थ खरा आहे असं मानून चालायचं नाही. आता इथे हनुमंतांची भूमिका थोडी समजून घेण्याची गरज आहे. वैष्णव संप्रदाय जे आहेत याच्यामध्ये हनुमंतांना आचार्य रूप मानतात, गुरु रूप मानतात. याचं कारण असं आहे की त्यांनी बिभीषणाला भगवंतांच्या सन्मुख केलेला आहे. सीतेपर्यंत त्यांनी रामांचा जो संदेश आहे तो त्यांनी पोचवलेला आहे. हे गुरूंचं काम आहे. किंवा हनुमंत हे वायूचे पुत्र आहेत. त्यांचं मुख्य रूप काय तर विवेक म्हणजे शोधणं, की हे आणि हे असा फरक करणं. आणि वैराग्य म्हणजे जे प्रभूला अनुकूल नाही ते टाकता पण आलं पाहिजे. नुसतं वेगळं करून होत नाही. समजा तांदळातून आपण खडे वेगळे करून तसाच भात केला तर ते चालणार नाही. ते खडे आपल्याला टाकून देता आले पाहिजेत. त्यामुळे हे विवेक आणि वैराग्य हनुमंतांच्या ठिकाणी आहे. आणि सीतेचं रूप हे शांती म्हणून सांगितलेलं आहे. तर तुलसीदास जसं म्हणतात की वैराग्य वाचून शांती मिळणार नाही, तसं आधी त्या हनुमंतांची भूमिका सिद्ध झाली पाहिजे. आधी वैराग्य सिद्ध झालं पाहिजे, त्यानंतर सीतारूपी शांतीचं वरण साधकाला, भक्ताला करता येतं. आता इथे त्या अशोकवनात जाऊन रामांची मुद्रिका हनुमंतांनी सीतामाईंना दिली. याच्या मागे फार एक मोठी घटना आहे जी साधारण आपल्या लक्षात येत नाही. ती घटना अशी की प्रभू श्रीरामांना आधीच माहीत आहे की सीता ही लंकेमध्ये आहे आणि तिला हनुमंत शोधणार आहे. म्हणून त्या रामाने हनुमंतांकडे आधीच ती मुद्रिका दिलेली आहे. त्या कबंधानी पण त्यांना सांगितलेलं होतं की सीतेला रावणाने पळवून नेलेलं आहे. किंवा सुग्रीवाने सुद्धा सांगितलं होतं की आम्ही एक राक्षस पाहिला. किंवा जटायूने सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यावरून प्रभू श्रीरामाने माहीत होतं की सीतेचं अपहरण हे रावणानं केलेलं आहे. मग एवढं सगळं करण्याचं काय कारण तर ते शत्रूला त्यांनी हे कळू दिलं नाही की आम्हाला माहीत आहे. मग एवढे वानर जे आहेत हे सगळीकडे पाठवण्याचं काय कारण तर ते अशासाठी की ते वानर काही सीतेला शोधायला गेले नव्हते, तर त्या निमित्तानं ते अजून सेना घेऊन आले. त्या वानरांचं बळ वाढलं. रामांना आधीच माहीत आहे, त्यामुळे त्यांनी त्या हनुमंतांकडे मुद्रिका दिली. त्यांना माहीत होतं की सीता ही लंकेमध्ये आहे आणि हनुमंतच तिच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहू की हनुमंतांना सीतेला पुन्हा आणण्याचं सामर्थ्य होतं, तरी पण त्यांनी तसं का नाही केलं याचं उत्तर आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात.